नमस्कार मंडळी. रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो का? तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज मी पौष्टिक भरपूर भाज्या घालून केलेले नाचणीचे अप्पे करत आहेत. हे नाचणीचे अप्पे इतके सॉफ्ट होतात, आतून सॉफ्ट, बाहेरून छान क्रिस्पी आणि खायला म्हणाल तर अप्रतिम. आणि सोबतच यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत, त्यामुळे हे अगदी पौष्टिक आहे. नाचणीचं पीठ पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे नाचणीच मुळात कॅल्शियम युक्त आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना ही नाचणी शरीराला थंड ठेवण्याचं काम पण करते. तर भरपूर न्यूट्रियंट्स युक्त या नाचणीचे पौष्टिक आणि झटपट अप्पे करायला सुरुवात करूया. आणि अशाच पौष्टिक नाश्त्याच्या रेसिपीज बघायच्या असेल तर मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणी बाजारातून आणली, स्वच्छ केली आणि त्याचं फक्त पीठ दळून घेतलेलं आहे. हे पीठ आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरू शकतो. तर आता मी इथे 1.5 कप हे पीठ घेतलं. त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक किंवा जाड जो तुमच्याकडे असेल तो रवा घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप यामध्ये दही घेतलेलं आहे. हे दही जे आहे ते आंबट नाहीये किंवा खूप गोडही नाहीये. आता यामध्ये जितकं पाणी बसेल तितकं पाणी घालून याचं जसं आपण डोसाचे बॅटर वगैरे करतो किंवा नेहमीचं जे अप्पे बॅटर वगैरे असतं त्या पद्धतीने करून घ्यायचं. तर इथे मला नंतर पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. जर तुम्ही जाड रवा वापरला तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला एक 10 मिनिटं बाजूला ठेवू. म्हणजेच यामुळे हा जो रवा आहे तो चांगला फुलेल. आता इथे 10 मिनिटं झालेली आहे आणि यातला रवा पण चांगला फुललेला आहे. आता यामध्ये सगळे साहित्य घालायचं जे आपल्याला अप्प्यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे, 1 टेबलस्पून. यामध्ये थोडी मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता अगदी बारीक बारीक चिरून घातला. ही फोडणी आपण यामध्ये घालू. सोबतच यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आहे, जसं मी सुरुवातीला थोडंसं आलं किसून घातलं. त्यानंतर 1 गाजर किसून घातलेला आहे, 1 छोटा कांदा, त्यानंतर 2-3 टेबलस्पून कॉर्न आणि 2-3 टेबलस्पून कॅप्सिकम अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. जे कॉर्न आहे किंवा मक्याचे दाणे आहेत ते मी बॉईल केलेले आहेत ते घातले. त्यानंतर 2 मिरच्या यामध्ये घातल्या आणि थोडी कोथिंबीर इथे घातली आहे. जर लहान मुलं खाणार असेल किंवा लहान मुलांना तुम्हाला टिफिन मध्ये द्यायचं असेल तर मिरची नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर पण यामध्ये घालायची आहे. आता हे सगळं छान मिक्स करू. आणि इथे जे कॉर्न आहे ना ते बॉइल्ड कॉर्न घेतलेले आहे, म्हणजे उकळलेले कॉर्न घेतलेले आहे. बाकी सगळ्या भाज्या कच्च्याच आहे. त्यानंतर हे छान असं मिक्स करायचं, भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. तर आपला नेहमीचा जो चमचा असतो त्याने पाऊण चमचा मी इथे इनो घेतलेला आहे. हे घालू, छान मिक्स करू. ओव्हर मिक्स करायचं नाही, फक्त हे इनो या बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स होतपर्यंत मिक्स करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे बॅटर आहे ते छान हलकं फुलकं झालेलं आहे. त्यामुळे आपल्या अप्प्यांना पण जाळी छान येते, छान फ्लफी होतात अप्पे. आणि इथे आपल्याला फर्मेंटेशनची वगैरे पण गरज नाही पडली. तुम्ही बघितलं, अगदी इन्स्टंट अप्पे आपले हे तयार होतात. आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे आणि अप्पे करायला घेऊ. तर अप्पे पॅन मध्ये थोडं थोडं तेल घातलं, थोडी तीळ घातली, पांढरे तीळ यामध्ये घातले, दिसायला सुंदर दिसावं म्हणून. नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर हे बॅटर यामध्ये घालायचं आणि यावरती झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. 2 मिनिटं झाल्यानंतर ह्याचं झाकण उघडायचं. तर तुम्ही बघू शकता हे जे अप्पे आहे ते छान फुलतात. आणि यामध्ये जे आपण इनो घातल्या ना, इनो घातल्यानंतर हे बॅटर जास्त वेळपर्यंत किंवा उरलं तर तुम्ही नंतर वापरू शकता, असं करू नका. हे जेवढं बॅटर तुम्हाला आत्ता अप्पे करायचं आहे, म्हणजे आत्ताच्या बॅचमध्ये किंवा सकाळी नाश्त्यासाठी, तर तेवढा याच्यामध्येच इनो घाला. जर तुम्हाला हे मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही सकाळी हे सगळं तयार करून घ्यायचं, थोडा बॅच काढून घ्यायचा आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी जेवढे आपल्याला अप्पे करायचे त्याच्यामध्ये इनो घालायचं, मिक्स करायचं आणि त्याचे अप्पे करायचे. आणि जे उरलेलं बॅच आहे तर त्यामध्ये इनो नंतर घालायचा आणि जेव्हा आपण समजा आपल्याला नाश्त्याला नंतर करायचं असेल तर त्यानंतर इनो घाला. म्हणजे आपले जे अप्पे आहे ते छान फुलतात आणि छान असे जाळीदार होतात. हेच बॅटर आपण नंतरपर्यंत ठेवलं ना तर मग आपले जे अप्पे आहे ते नंतर असे बसून जातात, असे छान गोल टमटमीत मस्त अप्पे तयार होत नाही. तर आता तुम्ही बघितलं दोन्हीकडून मी छान लो टू मिडियम गॅसवरती हे अप्पे
करून घेतले, छान भाजून घेतले, किती सुंदर झाले तुम्ही बघितलं. आता या अप्प्यांसोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चटणी तयार करू. त्यासाठी पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतले, मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं दही घालायचं, तर 2 ते 3 टेबलस्पून मी दही यामध्ये घातलं, थोडं पाणी घातलं आणि याची बारीक चटणी वाटून घेतली. तर हे बघा, आपल्या या चटणीला किती मस्त रंग आलेला आहे. भरपूर कोथिंबीर घातली त्यामुळे. आणि इथे तुम्ही थोडा पुदिना सुद्धा घालू शकता. आता मी पुदिना घातलेला नाहीये. आता यामध्ये मीठ आणि थोडंसं साखर घालायची. 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मी परत एकदा याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि आपली ही मस्त अशी चटपटीत चटणी तयार आहे. या अप्प्यांसोबत ही चटणी अप्रतिम लागते. पण चटणीला तडक्याशिवाय मजा नाही. त्यामुळे मी 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये थोडी मोहरी घातली आणि कढीपत्त्याची फोडणी मी इथे घालत आहे. या फोडणीमध्ये तुम्ही जिरं, हिंग आणि एखादी लाल मिरची पण घालू शकता. आज मी घातली नाहीये. तर हे बघा, आपली मस्त अशी चटपटीत चटणी तयार आहे. आता आपण हे अप्पे आणि ही चटणी सर्व्ह करूया. तर बघितलं, सकाळच्या घाईमध्ये अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये हे अप्पे तयार होतात. शिवाय फर्मेंटेशनचं टेन्शन नाही. सकाळी फक्त भिजत घालायचं, म्हणजे मिक्स करायचं आणि झालं. आपलं हे अप्पे बॅटर तयार होतं. त्याला बारीक करायची गरज नाही का फर्मेंट करायची गरज नाही. इन्स्टंट अप्पे आणि अगदी पौष्टिक हे अप्पे आपले तयार झालेले आहे. आणि त्यासोबत ही चटणी, ती तर अप्रतिम. तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, कारण अतिशय पौष्टिक आहे, तुम्ही बघितलं. शिवाय तुम्ही ही ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकता आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर नक्की ही रेसिपी करून बघा. अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. आणि इथे आपण जे तेल वगैरे वापरलं आहे त्यांचं प्रमाण पण तुम्ही कमी ठेवू शकता. त्यानंतर जी चटणी आपण तयार केली आहे त्याला तडका नाही दिला तरीही चालतो. बिना तडक्याची पण ही चटणी खाऊ शकता. तर असेच वेगवेगळे व्हेरिएशन्स करून तुम्ही हे पौष्टिक नाचणीचे अप्पे एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.